डायरेक्ट दिल्लीलाच पाठवलं आता. आपण इथे सर्व जमलो. कालच्या दिवसात कमीत कमी 30 ते 32 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक रुग्णालयामध्ये संघर्ष करत आहेत. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी आपण इथे सर्वांनी प्रार्थना करूया. गेलेल्यांना निश्चितपणे आपण श्रद्धांजली देऊ, परंतु हा काम श्रद्धांजली देऊन भागणार नाही. ज्या दहशतवाद्यांचं कंबरडं फोडलं गेलं होतं, गेले अनेक वर्ष या देशामध्ये एवढी मोठी दुर्घटना, एवढी मोठी घटना दहशतवाद्यांकडून घडली गेली नव्हती. यापूर्वी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी अनेक लोकांना मारण्यात आलं होतं. अनेक दहशतवादी हल्ले झाले होते. अगदी मुंबईवर सुद्धा फार मोठा हल्ला 2008 साली झाला होता. 26/11 हल्ला आपण म्हणतो. या ठिकाणी पोलिसांचं सुद्धा मोठं बलिदान दिलं होतं आणि त्या कसाबला आपण फासावर चढवलं होतं. त्यावेळेला जवळजवळ 250च्या वरती लोक मृत्युमुखी पावले होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये या दहशतवाद्यांच्या कारवायावरती केंद्र सरकारने फार मोठं नियंत्रण मिळवलं होतं. या पाकिस्तानमध्ये येणाऱ्या दहशतवाद्यांनी, त्यांच्या सहकार्याने होणाऱ्या या छुपा दहशतवादाला भारत सरकारने फार मोठ्या हिमतीने तोंड दिलं होतं. आपले वीर जवान, आपले वीर पोलीस यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. परंतु काल मात्र त्यांनी वेळ साधली आणि निरहत्यार निष्पाप अशा पर्यटकांवरती घाला घातला. जे पर्यटक जातात म्हणून काश्मीरची इकॉनॉमी चालते. काश्मीरमधल्या लोकांना काल आपल्या देशातील काश्मीर राज्यामधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी भारत देशातनं फिरायला गेलेल्या पर्यटकांवरती भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याचा मध्ये अनेक लोक मृत पावले आणि अनेक लोक जखमी झाले. जवळजवळ 50 लोकांवरती हल्ला झाला. अतिशय जवळून निर्दयपणे त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या आणि 30 ते 35 माणसं मृत्युमुखी पावले आणि अनेक लोक जखमी झालेत. आणि कालपासून देश एका मोठ्या सदम्यामध्ये आहे आणि संपूर्ण देशाच्या पंतप्रधानापासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना फार मोठा धक्का बसलाय. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला की संपूर्ण मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त केला गेला पाहिजे. आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठाकूरद्वार नाक्यावर विभाग क्रमांक 14 तर्फे, दक्षिण मुंबई विभागातर्फे या कारणाने गेले 1 तासभर निषेध केला. दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, पाकिस्तानचा मुर्दाबाद केला आणि या देशाच्या सार्वभौमत्वावरती हल्ला करणाऱ्यांचा निंदा करून फार मोठा त्यांचा धिक्कार केला. 6 वर्षापूर्वी साधारणपणे पुलवामामध्ये हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा आणि आमचे CRPFचे जवान मारले गेले होते. आमच्या CRPFच्या जवानांच्या बसवरती भ्याड हल्ला झाला होता आणि त्यावेळी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं होतं, दहशतवाद्यांचा कंबरडं मोडलं होतं. आज देशवासियांची अशीच इच्छा आहे आणि आम्हाला खात्री आहे, शिंदे साहेबांनी काल आपली भावना व्यक्त केली की एक करारा जवाब उनको दिया जाएगा आणि तो करारा जवाब का आहे हे येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला सर्वांना माहिती पडेल. त्या देशामध्ये पण आपण काय ऑलवेज डिफेंडिव्ह असतो, म्हणजे झाल्यानंतर आपण ऍक्शन घेतो. आता हे वेळ गेलं, आता आपण दाखवूया की भारतची ताकद काय आहे. त्यांना एक जबाब दिला पाहिजे असा की त्यांना त्यांच्या मनात भीती वाटली पाहिजे की भारत काय करू शकतो, झाल्यानंतर कोणी काय करू शकतो. पण आपण आधीच जर केलं तर भीती प्रकट करणं खूप महत्वाची गोष्ट आहे इथे. आणि आता हे बघा, ते गोष्ट सांगतोय, आपल्या भारतात हिंदू सगळे डिवायडेड झालेत, एकत्र येऊन त्यांना जबाब दिला पाहिजे. मारण्याच्या वेळी त्या लोकांनी फक्त एवढं बघलं की हिंदू आहे की मुसलमान आहे, वार हिंदूवर झालंय, सगळे हिंदू एकत्र येऊन त्यांना जबाब दिलाच पाहिजे. ही आमची सर्वांची प्रार्थना आहे. आणि मोदी साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब सोबत येऊन त्यांच्या घरात घुसून त्यांच्या ह्याच्यात गोळ्या घुसवणार. हे आमचं, हे आम्ही सर्जिकल स्ट्राईक आता पूर्ण पाकिस्तानच आपला POK असणार ना, तो इंडियन ऑक्युपाइड काश्मीर, इंडियन ऑक्युपाइड पाकिस्तान सगळं आपलंच होणार आहे. त्यावेळेला विचारलं होतं तुम्ही पंतप्रधान झालात तर काय करणार. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की जे पाकिस्तानी आहेत, जे अतिरेकी आहेत, त्यांचा मी सुपडा साफ करेन. आज त्या बाळासाहेबांची आपल्याला आठवण झालेली आहे. आणि या अतिरेक्यांना त्यांना फाशी बिशी केसेस वगैरे न टाकता त्यांना जसं त्यांनी आपल्या लोकांना मारलं, पर्यटकांना, आपल्या हिंदू लोकांना, तसंच त्यांना मारण्यात यावं आणि फाशीची सजा समजा जर हे झालं तर त्यांना फाशी द्यायला पाहिजे.